चिपळूण शहरात गोळीबाराने खळबळ उडाली असून खिडकीतून घरात गोळी शिरण्याच्या प्रकाराने सर्वत्र आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले आहे। चिपळूण शहरातील गोलकुंड रोड परिसरातील हाय लाईफ बिल्डिंगमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या अशरफ तांबे यांच्या किचनमध्ये अचानक बंदुकीची गोळी खिडकीची काच फोडून आत शिरली। सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये कमालीची घबराट पसरली। मिळालेल्या माहितीनुसार तांबे यांच्या फ्लॅटमधील किचनच्या खिडकीला गोळीमुळे छिद्र पडले होते आणि छऱ्याची गोळी खाली पडलेली दिसली। या घटनेची माहिती तत्काळ चिपळूण पोलीस ठाण्यात देण्यात आली। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक फुलचंद्र मेंगडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीची पाहणी केली। अशरफ तांबे यांच्या घरा शेजारील शेतातून शिकारीच्या उद्देशाने गोळी झाडण्यात आली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। विशेष म्हणजे दिवसाढवळ्या नागरी वस्तीमध्ये अशा प्रकारे गोळीबार झाल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। तक्रारदार साजिद सरगुरू यांनी माहिती देताना सांगितले की मला सकाळी 11:15च्या सुमारास फोन आला की आमच्या खिडकीतून गोळी आत आली आहे आणि काच फुटली आहे। कोणीतरी इथे शिकार करत असावे असा आमचा अंदाज आहे। आम्ही आवाज दिल्यावर ते पळून गेले। ते पुढे म्हणाले, आमच्या बिल्डिंगच्या पाठीमागे शेती आहे जिथे सध्या भात लावण्याचे काम सुरू आहे। याच भागातून ही छऱ्याची गोळी आली असावी। ही गोळी जर काचेला लागली नसती आणि थेट घरात व्यक्तीला लागली असती तर मोठा अनर्थ घडला असता। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।